नमस्कार, जय भीम, जय शिवराय. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. गेल्या 2 दिवसापासून जे काही 10% अपात्र, गैरहजर, सोबतच नफा मनपा आणि खाजगी आस्थापनांच्या नवीन जाहिराती देण्यासाठी टॅब उपलब्ध करून देणे, हा जो काय आपण प्रस्ताव शिक्षण आयुक्त कार्यालयातून मंत्रालय स्तरावर पाठवलेला होता, त्यानंतर जे काही आपण आंदोलनं केली, त्यानंतर काही आपल्याला आश्वासनं देण्यात आलेली होती, त्याची पूर्ती होत नसल्यामुळं 2 दिवसापासून एक आपलं शिष्टमंडळ मुंबई या ठिकाणी मंत्रालयामध्ये त्याचा पाठपुरावा करायला गेलेलं होतं. दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. त्या येतील जागा, न येतील, सेकंड फेज होईल, न होणार नाही, अशा त्या ठिकाणी घडामोडी घडल्या आणि आपल्या शिष्टमंडळातील जे काही रणरागिणी आहेत त्यांनी तो विषय जोरदारपणे लावून धरलेला होता. अगदी काल उशिरापर्यंत शिक्षण जे काही शालेय शिक्षण विभागातून वरिष्ठ अधिकारी आहेत मंत्रालय स्तरातून, त्यांनी त्या एकूण जे काही प्रस्ताव पाठवला होता त्याच्यापैकी 10% जागेला काल मंजुरी मिळाल्याचं समजलंय आपल्याला. काल व्यवस्थित माझं बोलणं झालं नाही आणि शिष्टमंडळाशी माझी चर्चा झाली नाही. मात्र काल अधिकाऱ्यांशी चर्चा करताना त्या ठिकाणी कॉलवर व्यवस्थित बोलणं, म्हणजे नेटवर्क इश्यूमुळं व्यवस्थित झालं नाही. मात्र लक्षात आलं माझ्या की काल उशिरापर्यंत शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये तो प्रस्ताव सादर झालेला आहे आणि सकाळी आज एक शिक्षण मंत्र्यांची याच्यात म्हणजे प्रेस कॉन्फरन्स होती, त्याच्यापैकी एक व्हिडिओ पण होता, त्याच्यामध्ये पण बघितलं मी सकाळी की त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलं की पुढील 8 दिवसामध्ये आम्ही 10% जागा भरणार आहोत आणि ही जी भरती आहे ती आता शेवटची भरती असणार आहे अशा पद्धतीची, आणि त्याच्यानंतर जी काही भरती असणार आहे ती जिल्हा पद्धतीनं किंवा जिल्हानिहाय पदभरती असणार आहे. मात्र त्याच्यावर एक समिती गठीत केलेली आहे. पुढील मला वाटतं शेवटच्या आठवड्यामध्ये या महिन्याच्या त्याचा अहवाल सादर होणार आहे. त्या अहवालानुसार जे काही शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सगळ्या विभागातील, शालेय शिक्षण विभागातील विविध उपसचिव हे सदस्य आहेत, त्यांच्या सदस्यत्वाखाली आणि शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती गठीत केलेली आहे. त्याचा अहवाल जो आहे तो या महिन्याच्या एंडिंगपर्यंत जाणं अपेक्षित आहे, जाणार आहे, सादर होणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे TET जी काही कंडक्ट केलेली आहे ती 10 नोव्हेंबरला होणार आहे. तर पुढची टेटसुद्धा जी काही होणार आहे ती जिल्हानिहाय होणार आहे. मात्र आता या समितीचा अहवाल कसा येतो, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं त्याची कार्यवाही होणार आहे, आणि मुळामध्ये जिल्हा निवड समिती किंवा जिल्हानिहाय कुठल्याही पदभरतीमध्ये शक्यतो त्याच्यात भ्रष्टाचार होण्याची दाट शक्यता असते. तर याच्यावर अंकुश असणार आहे का, तर कशा पद्धतीनं त्याचा जो काही अहवाल आहे तो अहवाल आपण बघणार आहोत. तत्पूर्वी काही सूचना आहेत, वैयक्तिकरित्या मी त्या ठिकाणी शिक्षण आयुक्तांना जाऊन भेटून त्या संदर्भामध्ये सूचना करणार आहे. आता जिल्हानिहाय पदभरती होऊ द्यायची का किंवा योग्य का अयोग्य यापेक्षा त्याच्यामध्ये सुधारणा काही करता येतील का, कारण पवित्र पोर्टल खूप महत्त्वाचं आहे. काही त्रुट्या ज्या आहेत त्याच्यामध्ये दुरुस्ती केल्याच्यानंतर पवित्र पोर्टल जर रन झालं तर खूप व्यवस्थित आणि पारदर्शक आहे. फक्त खाजगी आस्थापनाच्याच त्याच्यामध्ये काही तांत्रिक बाबीवर त्रुट्या आढळतात. मात्र त्याला वगळता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होत असलेली पदभरती ही खूप उत्तम आहे. त्याच्यामध्ये जर असं काही त्यांनी ॲप्लिकेशन क्रिएट केलं की पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच मात्र जिल्हानिहाय त्याचा चॉईस असणार आहे, तर त्याच्यामध्ये गुणवत्ता डावलण्याची जास्त शक्यता आहे. तर त्याच्यावर काय उपाय करता येईल, या सगळ्या गोष्टीचा आपण आढावा एक भेट घेऊन मी त्या ठिकाणी शिक्षण आयुक्तांशी भेटणार आहोत आणि त्यावर सविस्तर चर्चा करणार आहे. दरम्यानच्या तत्पूर्वी जे काही काल प्रस्ताव आलेला आहे शिक्षण आयुक्त कार्यालयात, आज म्हणजे काल उशिरापर्यंत आला, म्हणजे आज त्यांनी ऑफिस टाईम झाल्यावर त्या ठिकाणी त्यावर कार्यवाही करायला सुरुवात करतील. त्या मात्र ज्या जागा येणार आहेत सेकंड फेजमधल्या ते 10%च्याच जागा असणार आहेत. अपात्र, गैरहजर, नफा मनपा या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाहीत जागा, आणि जास्तीत जास्त जागा हव्या असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा आता आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागणार आहे.
कारण जे काही 10% जागा असणार आहे ते जास्तीत जास्त 2,500च्या आसपास 10% जागा असणार आहेत आणि त्यापेक्षा काही अधिक नसतील माझ्या माहितीनुसार तरी. ह्या जागा जास्त यायच्या असतील तर सेकंड फेजच्या जागा या जास्त यायच्या असतील तर तुम्हाला पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी करावं लागणार आहे. काही सूक्ष्म नियोजन आहे, ते सूक्ष्म तांत्रिक बाबी आहे ते करावं लागणार आहे आणि ते झालं तरच ते शक्य आहे. कुठेतरी आता हे जे काही एकीचं बळ होतं, आंदोलन आपण केलेलं होतं त्या ठिकाणी शिक्षण आयुक्त कार्यालयात, त्याचं हे फलित म्हणता येईल. जे काही शिष्टमंडळ मुंबईला गेलं होतं त्याचं त्या ठिकाणी त्या 10%च्या जागेचा जो काही कार्यक्रम आहे तो प्रस्ताव त्या ठिकाणी पेंडिंग पडलेला होता. त्याचा करेक्ट कार्यक्रम करण्यात आलेला आहे असा म्हणायला काही हरकत नाही. आता लवकरात लवकर आचारसंहितेच्या अगोदर यावर कार्यवाही होणं खूप महत्त्वाचं आहे आणि जास्त जागा अपेक्षित आहेत आणि याच टेटच्या मार्कावर त्या होणार असल्या कारणानं ज्यांचे 2-3 मार्कानं नंबर हुकलेला आहे तर अशी मुलं तिथं लागणं म्हणजे अपेक्षितच आहे. जर त्या जागा 10%च्या कमी येत असतील तर त्या मुलांपर्यंत सुद्धा संधी उपलब्ध होणार नाही काही मुलांना, मात्र काही मुलांना उपलब्ध होईल. तर इतकंच सांगायचं की पुढील काळामध्ये जास्तीत जास्त जागा याला मंजुरी तर मिळालेलीच आहे. अंशतः मंजुरी मिळाली. आज तो प्रस्ताव शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये कालच सादर केलेला आहे उशिरापर्यंत. त्याचं पत्र तसं पाठवण्यात आलेलं आहे शिक्षण आयुक्त कार्यालयात, मात्र ऑफिस टाईम न झाल्यामुळं माझा संपर्क बी झाला नाही आणि मी तसा फक्त मेसेज ड्रॉप केला आहे. अधिकारी वर्गाची चर्चा केली नाही शिक्षण आयुक्त कार्यालय स्तरावर. मंत्रालय स्तरावर झालेली आहे चर्चा. मात्र काही वेळानं मी चर्चा केल्यावर मी सविस्तर सांगेल. आताची सगळ्यात चांगली आणि योग्य बातमी म्हणजे हीच की 10% जागेला त्या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे मंत्रालय स्तरावर. आता त्याची कार्यवाही बाकी आहे. आता सांगितल्याप्रमाणे पुढील जे काही कार्यवाही असणार आहे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने तर त्यावर आपण एक योग्य नियोजन सगळ्यांचे विचार घेऊन त्या ठिकाणी जास्त जागा कशा येतील या सेकंड फेजच्या 10%सोबत त्यासाठी आपण आता प्रयत्न करूया. एक खूप मोठा म्हणजे अडसर होता तो मंत्रालय स्तरातील मंजुरीचा, तो त्या ठिकाणी अंशतः मिळालेला आहे, दूर झालेला आहे. त्या माध्यमातून आता ज्या काही इच्छुक खाजगी आस्थापना आहेत जाहिराती उपलब्ध झाल्याच्यानंतर ते सुद्धा त्या ठिकाणी देतीलच जाहिराती. मात्र त्या ठिकाणी योग्य जर पाठपुरावा केला तर जास्त जाहिराती येऊ शकतात आणि सोबतच 10% झालं, नंतर खाजगी आस्थापनाचं झालं. काही विदाऊट इंटरव्ह्यूला पण खाजगी आस्थापना जागा येतात त्या ठिकाणी त्यासुद्धा व्यवस्थितरित्या जर पाठपुरावा केला तर त्या ठिकाणी त्यांनासुद्धा जास्त जाहिराती येतील आणि काही मुलांचं सेल्फ सर्टिफाय एडिट ऑप्शन किंवा सेल्फ सर्टिफिकेशन करणं बाकी होतं तर अशा मुलांनासुद्धा त्याच्यामध्ये संधी उपलब्ध होईल. तसा तो प्रस्ताव होता, त्या ठिकाणी संधी उपलब्ध होणार आहे. बाकी याच्यानंतर जे काही पुढचं नियोजन आहे ते आपण आज सायंकाळपर्यंत ठरवूया, लवकरच पुढचं नियोजन करूया. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.